नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सासवड येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी नागरिकांना त्यांनी आवाहन केलं की शासनाच्या योजना आणि सेवा सुविधा त्याचप्रमाणे विधीच्या सेवा सुविधा नागरिकांनी हक्कानी वापरल्या पाहिजेत आणि सरकार आणि न्याय व्यवस्था त्याकरता कटिबद्ध आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। हातमागाच्या कलात्मक सुंदर व दुर्मिळ उत्पादनं पुणेकरांना आपल्याला पाहायला मिळाली। शेफाली वैद्य यांनी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे 25 मार्च पर्यंत माय प्राईड माय हँडलूम हे प्रदर्शन सर्वांकरता खुलं आहे। त्याची जागा संभाजी उद्यानासमोर जंगली महाराज रस्ता सेंट्रल पार्क या ठिकाणी आहे आणि प्रदर्शन 25 मार्च पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले आहे।
आपल्या बौद्धिक संपदेचा वापर अर्थार्जनासाठी केला गेला पाहिजे आणि बौद्धिक संपदा ही असामान्य गोष्ट रक्षण करण्याकरता IP-चं महत्त्व जगात आता अधोरेखित करण्यात आले आहे. या बाबतीत अभय दफ्तरदार यांनी प्रतिपादन केलं की AIC पिनॅकलतर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं उद्घाटन या प्रसंगी करताना त्यांनी प्रतिपादन केलं, भारत देश हा जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्वयंबुद्धिमत्ता यामध्ये आता जगात आघाडी करत आहे. आपण सर्वांना माहिती आहे की आज इंटरनॅशनल IP यात्रा ही जी AIC पिनॅकल करता आपण आज इथे आयोजित केलेली आहे. ही पुणे रिजनमधल्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रिन्युअर स्टार्टअप्स आणि मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस करता फार महत्त्वाची अशी आजची ही सेमिनार किंवा कॉन्फरन्स म्हणता येईल. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ MSMEचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मिनिस्ट्री ऑफ MSME नवीन उद्योजकांसाठी ज्या काही योजना राबवत असतं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्यांची स्ट्रॅटेजीज ह्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस करता करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे. पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या IPFCs दिलेले आहेत त्यापैकी AIC पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक IPFC आहे, ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ MSMEचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं, कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या IPFCचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे IP फायलिंग जे आहेत ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमधल्या पेटंट असू देत, ट्रेडमार्क असू देत, कॉपीराईट असेल, जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रियल डिझाईन असू देत, या बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या IPFCsमध्ये मिळतं. आणि मिनिस्ट्री ऑफ MSME गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हाच एक उद्देश आहे की हे IPFCs जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हावं. आम्ही ॲज अ पॉलिसी मेकर IPFCsना पूर्ण सपोर्ट करत आहोत. माझी अशी सर्व नवीन उद्योजकांना किंवा प्रथम पिढीच्या उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी ह्या IPFCsचा भरपूर प्रमाणात फायदा घ्यावा. प्रेक्षको, नुकतीच आपण शिवजयंती साजरी केली, पण पुण्यातल्या आम्ही पुणेकर या संस्थेला एक स्वप्न पडलं. हेमंत जाधव या स्वप्नातनं सत्यामध्ये उतरले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ देखणा पुतळा जो विवेक खटावकर यांनी तयार केला त्याची स्थापना जपानमध्ये एका सार्वजनिक ठिकाणी स्थापित केला. गोविंददेवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते त्या पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं. खरोखरच आपले छत्रपती सातासमुद्रापार जपानमध्ये गेले, जिथे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावरती आहे. अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. मराठी लोकसंख्या सुद्धा टोकियोमध्ये 10,000हून अधिक लोक असावेत असा अंदाज आहे. त्यावेळेला आम्ही पुणेकर या संस्थेनं केलेलं हे कृतिशील पाऊल. जाऊयात आपण जपानला. मैं सैकड़ों बार विदेश की धरती पर जाना करके अपने अनेक प्रकार के काम करता रहा हूं. कनाडा, अमेरिका, लंदन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इन समस्त देशों में मैं गया. सैकड़ों बार मैं गया हूं, लेकिन जितना आनंद मुझे आज जापान में आकर के हो रहा है उतना आनंद कभी नहीं होता. भिन्न भिन्न प्रकार के अनेक कामों का आवश्यक कार्यों का निर्वहन करने हेतु
विदेश जाने का मेरा क्रम रहा। लेकिन आज मैं जिस कार्य के लिए यहाँ पर आया हूं वो मेरे जीवन का सबसे अत्यंत प्रिय कार्य है, छत्रपति शिवाजी महाराज की स्थापना। बाल्यकाल से मैं जिन बातों का चिंतन करता आया, उन दिनों मुझे ये मिशन स्टेटमेंट आदि शब्द पता नहीं थे, लेकिन मुझे अपने जीवन में क्या करना चाहिए इसका जब मैं विचार करता था तो मैंने कुछ पंक्तियां मेरे सामने लिख करके रखी थी। और ये पंक्तियां थी, जोड़ तोड़ करके दो श्लोक बनाया था। चरितम रघुनाथस्य, ये तो छत्रपति शिवाजी महाराज और श्रीमद रामदास स्वामी महाराज, इनके कार्य का चिंतन रोज प्रातः काल करना। आपको ग्रंथों को पढ़ने की आवश्यकता नहीं है, आपको किसी के पास जाने की आवश्यकता नहीं है, आपको किसी का अनुसरण करने की आवश्यकता नहीं है, आपको केवल रोज अपने पूज्य पिताजी को याद करने की आवश्यकता है। रोज शिवाजी महाराज को याद करो, आपको जीवन में क्या करना चाहिए इसका पता आपको अपने आप चलता जाएगा। ये स्वयं श्रीमद रामदास स्वामी महाराज उनको पत्र में लिखते हैं। शिवराया से 8वां में बोलने, शिवराया से 8वां में चालने, शिवराया से सलगी देने कैसे से। अरे कैसे चलते थे शिवाजी महाराज, कैसे बोलते थे शिवाजी महाराज, कैसे किसी से प्रेम करते थे शिवाजी महाराज, और कितने सावधान थे शिवाजी महाराज। एक दो नहीं मित्रों, असंख्य बातें शिवाजी महाराज के बारे में अंतःकरण में घुमड़ घुमड़ करके आती है। हालांकि तत्वज्ञान विद्यापीठ में जब हम पढ़ते थे, पूज्य दादा पंडित शास्त्री जी आठवले के छात्र के रूप में उन दिनों एक संवाद हुआ था। अनेकों ने अनेक बातें बतलाई और आग्रहपूर्वक मैंने एक ही बात कही कि हमारे संपूर्ण देश के इतिहास में सबसे ऊंचा स्वर्ण क्षण यदि कोई होगा तो वो क्षण है जिस दिन छत्रपति शिवाजी महाराज सिंहासन के ऊपर विराजमान है। रायगढ़ के पवित्र किले में छत्रपति शिवाजी महाराज जिस दिन सिंहासनारूढ़ हुए और राजा कहलाए, वो इस देश के इतिहास का एक स्वर्ण क्षण और टर्निंग पॉइंट रहा है, ध्यान रखना। शिवाजी महाराज राजा बने, अरे अनेक लोग राजा बने, सिंहासन पर बैठे, उसी प्रकार छत्रपति शिवाजी महाराज का राजा बनना नहीं था। नमस्कार प्रेक्षको, संपादकीय मधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुणे शहरातील सांस्कृतिक ऱ्हास, कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिकांचं जीवन जगण्याची प्रक्रिया सध्या कठीण झाल्यासारखं वाटतंय। शहरात गुन्हेगारी, गुंड प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात तर आहेच, पण नागरी सुविधांची वणवा आपल्याला जाणवते। ही वणवा आपल्या ट्रॅफिकपासून सुरू होते। PMT आपल्याला वेळेवर मिळत नाही, ST स्थानकात जावं तर तिथेही गर्दी आणि तिथे कुठली चौकशी केली तर नीट उत्तर मिळत नाही। रेल्वेची व्यवस्था टाइम टेबल प्रमाणे चालते, पण स्थानकावरती जाण्याकरता विनाकारण आपल्याला त्या ठिकाणी तटकळत उभं राहावं लागतं, त्रास होतो। आणि आता तर प्लॅटफॉर्म तिकिटाचा वेगळाच विषय। तेव्हा आपण सकारात्मक, सुखी, शांत चित्तानं जीवन जगणार का? हा पुणेकरांपुढचा प्रश्न देशाचा प्रश्न ठरू शकतो। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन।